चांगदेव हे फार मोठे ऋषी होते. चांगदेवांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. त्यांनी अनेक वेळा मृत्यूला परत पाठवलं. वाघ, हिंस्र प्राणी यांना त्यांनी आपल्या ताब्यात केलं. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना ते जिवंत करायचे. परंतु सद्गुरूंची भेट झाली नव्हती, त्यामुळे खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही आणि अहंकार बळावत गेला. मुक्ताबाई यांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड यांच्याशी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांना याची जाणीव झाली. त्यानंतर ज्ञानोबारायांच्या सांगण्यावरून आदिशक्ती संत मुक्ताबाईंनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. तेव्हा चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे चांगदेव असं म्हणतात की मी आज जन्माला आलो, की मी गुरुपुत्र हा मुक्ताईचा झालो. हजारो वर्षाचे चांगदेव असं म्हणतात. परंतु तसं बघायला गेलं तर मुक्ताबाई यांचं वय फार कमी आहे. परंतु परमार्थामध्ये वय बघितलं जात नाही. परमार्थामध्ये लागतो तो अधिकार, परमार्थामध्ये लागते ती पात्रता.